संपूर्ण देशभरामध्ये मोदींनी केलेल्या आवाहनानंतर पेट्रोल आणि डिझेल मिळणार का या बाबतीमध्ये संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे। केंद्रीय मंत्रालयाने सांगितलेलं आहे की आपल्याकडे जवळपास 60 दिवसांचा पेट्रोल साठा जो आहे तो शिल्लक आहे। मात्र दुसरीकडे पुण्यातला इंधन पुरवठा जो आहे तो मात्र विस्कळीत होतोय का अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे। कारण पेट्रोल पंप चालकांना दिवसाला एक टँकर आणि डिझेल जे आहे ते मिळताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र याचा परिणाम म्हणून जर कदाचित भविष्यामध्ये साखळीचा तुटवडा निर्माण झाला तर मग मात्र पेट्रोल आणि डिझेल जे आहे ती मिळेल का याबाबत एक संभ्रम जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे पेट्रोल पंप चालकांची मागणी आहे की पुरवठा जो होतोय तो विस्कळीत व्हायला नको। जर तो विस्कळीत झाला तर मग मात्र पेट्रोल पंप चालकांची अडचण जी आहे ती होऊ शकते आणि थेट त्याचा परिणाम जो आहे तो ग्राहकांवरती होऊ शकतो। मोदींच्या आवाहनानंतर संपूर्ण देशभरामध्ये एक संभ्रम जो निर्माण झालेला आहे। मोदींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, त्याचबरोबर खासगी गाड्या ज्या आहे खासगी गाड्यांनी जाणं टाळावं, पेट्रोल असेल डिझेलचा अनावश्यक प्रवास जो आहे तो खरं तर टाळावा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पेट्रोल पंप चालकांची मागणी आहे जो पुरवठा होतोय तो पुरवठा विस्कळीत व्हायला नको आणि त्याचाच परिणाम जो आहे तो वाहनधारकांवरती होताना पाहायला मिळतोय। मात्र मोदींच्या केलेल्या आवाहनानंतर लोकांमध्ये संभ्रम आहे आणि पुण्यातल्या पंप चालकांची मागणी आहे की जो पुरवठा होतोय तो मात्र विस्कळीत व्हायला नकोय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।